नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी मी उदय लाड माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला करा लाईक व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी व त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा या ठिकाणी 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम व या परिणामामुळे मग अखेर देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी, या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या $10 प्रति बुशेलच्या खाली आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी मागणी कमी व पुरवठा जास्त झाल्या म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या दबावात दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 15 एप्रिल नंतर सुद्धा $10 प्रति बुशेलच्या आसपास राहणार आहे। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात जास्त तेजी अथवा मंदी दिसण्याची कसल्याही प्रकारची शक्यता नाही। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 15 एप्रिल नंतर तेजी अथवा मंदी काहीही येण्याची शक्यता दिसत नाही। देशांतर्गत असणाऱ्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर 15 एप्रिल नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटताना दिसणार आहे। तर दुसरीकडे चीन 15 एप्रिल नंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात करणार आहे व याच्यामुळे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हा गॅप जसा जसा वाढत जाईल तसा तसा 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो। जर या गोष्टीचा विचार केला तर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव तेजी येण्याची दाट शक्यता आहे, मंदी येण्याची कसल्याही प्रकारची शक्यता दिसत नाही। जर याच गोष्टीचा आपण विचार केला तर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या 39 ते 42 दरम्यान आहे, ही बाजारभाव पातळी सुधारून सोयाबीनचा बाजारभाव 41 ते 45 दरम्यान पोहोचला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत। इथं विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सोयाबीनची बाजारभाव पातळी ही जशी आपल्याला 41 ते 45 दरम्यान म्हणजे 42-43 लेवलला दिसेल तिथं सोयाबीनची विक्री करून टाका, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा फायदा मिळू शकेल। तर मित्रांनो, आता देशातील बाजारात भविष्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।